आज आपण प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा या संदर्भात पुढील काही फरक पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 10व्या क्रमांकाचा फरक जो आहे तो मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास हा पाहिलेला होता। त्याच्यानंतर आज हा 11वा क्रमांक किंमत लवचिकता आणि उत्पन्न लवचिकता आणि त्यापुढील फरक पाहणार आहोत। प्राइस इलॅस्टिसिटी अँड इन्कम इलॅस्टिसिटी। किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी किमतीतील बदलाच्या प्रमाणात मागणीत जे बदल झालेले असतात ते मोजण्यासाठी आपण मागणीची किंमत लवचिकता याचा वापर करत असतो। उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात। या ठिकाणी किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता। किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल काय असतो हे मोजण्यासाठी आपण किंमत लवचिकता पाहतो। तर उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीवर कसा घडून येतो हे पाहण्यासाठी आपल्याला उत्पन्न लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो। म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता म्हणतात। उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाल्यामुळे त्याच्या मागणीत काय बदल घडून येतो हे या ठिकाणी उत्पन्न लवचिकतेत पाहिले जाते। तर एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे उपभोक्त्याच्या त्या वस्तूच्या मागणीत काय बदल होतो हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येते। मागणीची किंमत लवचिकता बरोबर सूत्र आहे मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। सूत्ररूपाने मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड म्हणजे मागणीतील शेकडा बदल स्मॉल चेंज हा डेल्टा म्हणजे काय असतो स्मॉल चेंज पर्सेंटेज डेल्टा म म्हणजे मागणीतील झालेला बदल आणि हा जो आहे पर्सेंटेज किमतीतील शेकडा बदल क म्हणजे किंमत म म्हणजे मागणी। मागणीतील किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले म। आता मागणीतील शेकडा बदल कसे मोजतात तर मागणीत झालेला बदल भागिले मूळची मागणी भागिले किमतीत झालेला बदल भागिले मूळची किंमत। येथे म म्हणजे मूळ मागणी आहे म्हणून बरोबर डेल्टा म भागिले म मागणी झालेला बदल भागिले मूळची मागणी। आता हे भागाकाराचं उलट गुणाकारात रूपांतर होतं आणि क किंमत हे वर जाते मूळची किंमत आणि किमती झालेला बदल हा खाली येतो। डेल्टा म नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक आहे। म्हणजे हा जो डेल्टा म आहे मूळची मागणी किती होती आणि जुनी मागणी किती होती या दोन्हीतला फरक म्हणजे मागणी झालेला बदल। तर डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक आहे। तर या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल। आता मागणीतील उत्पन्न लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन म किंवा मागणी पर्सेंटेज स्मॉल चेंज इन य उत्पन्नातील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल। आता या ठिकाणी मागणीतील शेकडा बदल जो आहे तो पुन्हा त्याच सूत्राने मागणी झालेला बदल भागिले मूळची मागणी भागिले उत्पन्नात झालेला बदल भागिले मूळचे उत्पन्न बरोबर। आता ह्याचंच भागाकाराचं गुणाकारात रूपांतर होतं। या ठिकाणी मागणी झालेला बदल भागिले मूळची मागणी गुणिले उत्पन्न भागिले उत्पन्नात झालेला बदल हा याचा गुणाकारात रूपांतर होऊन य वर जातं आणि डेल्टा ए खाली येतं। येथे म बरोबर मूळ मागणी य बरोबर मूळ उत्पन्न आणि डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल। म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन्हीचे सूत्र या ठिकाणी सांगावे लागतात। मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल आणि उत्पन्न लवचिकतेत मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल। आणि हे कशा प्रकारे मोजले जातात या सूत्राने मोजले जातात। पर्सेंटेज चेंज इन म पर्सेंटेज चेंज इन क। इथं पर्सेंटेज चेंज इन म पर्सेंटेज स्मॉल चेंज इन अ म्हणजे उत्पन्नातील शेकडा बदल। आणि पुन्हा हे जे वरचा आहे मागणीतील शेकडा बदल कसा काढला जातो तर या सूत्राने काढला जातो आणि किमतीतील शेकडा बदल या सूत्राने काढला जातो। म्हणजे हा जो भाग आहे तो आपण या सूत्राने काढतो।
किमतीतील शेकडा बदल हा किमतीत झालेला बदल भागिले मूळची किंमत, म्हणून हे या सूत्राने काढतो, त्याला भागिले हे या सूत्राने काढतो आणि मग पुढे चालून हा गुणाकारात रूपांतर होतो. हे सोडवल्यानंतर आपल्याला मागणीतील शेकडा बदल आणि किमतीतील शेकडा बदल मिळतात आणि त्याच्यावरून आपल्याला मागणीची किंमत लवचिकता मोजता येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील उत्पन्नातील शेकडा बदल. आता मागणीतील शेकडा बदल या सूत्राने काढतो, मागणी झालेला बदल भागिले मूळची मागणी भागिले हा भाग उत्पन्नात झालेला बदल भागिले मूळचे उत्पन्न, आणि मग मागणी झालेला शेकडा बदल भागिले मूळची मागणी गुणिले याचाच रूपांतर गुणाकारात होतं आणि उत्पन्न वर जाता आणि उत्पन्न झालेला बदल खाली येतो. हा सोडवल्यानंतर मागणीची उत्पन्न लवचिकता मिळत असते. म्हणून आपल्याला अर्थ सांगायचे आणि सूत्र पण सांगायचे, दोन्हीतला फरक काय आहे तो. त्याच्यानंतर आहे नंबर 12 अनंत संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. याला आपण अनंत लवचिक, संपूर्ण लवचिक, परफेक्ट इलॅस्टिक डिमांड अँड परफेक्ट इनइलॅस्टिक डिमांड. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे किमतीत काही बदल नव्हता किंवा किंचितसा बदल जरी झाला तरी मोठ्या प्रमाणात मागणी बदल होतो, त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो आणि तो अनकाउंटेबल असतो, म्हणून इन्फिनिटी असते ते. या ठिकाणी किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, किंमत कमी किंवा जास्त झाली तर मागणी पूर्वीतकीच राहत असते. म्हणून याच्यामधला मागणी वक्र कसा असतो, OY अक्षाला असा समांतर किंवा OX अक्षाला लंब असा व्हर्टिकल असतो. तर या ठिकाणी OX अक्षाला समांतर असतो. किमतीत थोडा बदल झाला की मागणी अनंत पटीने वाढते किंवा कमी होते. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. संपूर्ण लवचिक मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. तर संपूर्ण अलवचिक मागणी, मिठाला दुधाला असलेली मागणी संपूर्ण अलवचिक असते. संपूर्ण अलवचिक मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. या ठिकाणी तुम्हाला आकृतीत दाखवलेला आहे. संपूर्ण लवचिक मागणी हा अक्ष अक्षाला समांतर आहे किंवा अय अक्षाला लंब आहे. तर या ठिकाणी संपूर्ण अलवचिक अक्ष अक्षाला हा लंब आहे किंवा अय अक्षाला हा समांतर आहे. या ठिकाणी थोडेही किमतीत बदल झाला की मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होतो. म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे आपणाला त्याचं मोजमाप करता येत नाही, अनंत लवचिक मागणी असं म्हणत असतो आपण. म्हणून या ठिकाणी मागणी आहे, या ठिकाणी किंमत दर्शवलेली आहे. अक किंमत असताना म हा मागणी वक्र, किमतीत थोडासाही बदल झाला, थोडीशी किंमत वाढली की मोठ्या प्रमाणात मागणी कमी होते किंवा थोडीशी किंमत कमी झाली की प्रचंड प्रमाणात मागणी वाढू शकते. किमतीतील अल्प बदलामुळे मागणीत अनंत बदल होत असतो या ठिकाणी. म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी. तर या ठिकाणी किंमत बघा, क पासून क2 पर्यंत वाढली तरी मागणी अम इतकीच आहे किंवा क पासून क1 इतकी कमी झाली तरी मागणी अम इतकीच आहे. म्हणजे किमतीतील बदलाचा मागणीवर कोणताच परिणाम होत नाही. किंमत कमी झाली काय किंवा किंमत कमी झाली काय किंवा किंमत वाढली काय, मागणी पूर्वी इतकीच राहते आणि हा मागणीचा वक्र अय अक्षाला समांतर आहे. हा अय अक्ष आणि त्याला हा पॅरलल वर जात आहे किंवा अक्ष अक्षाला लंब आहे असा व्हर्टिकल. तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही आकृतीतील फरक लक्षात आला असेल. किमतीतील बदलाचा मागणीवर काही परिणाम होत नाही. इथे मात्र किमतीत अल्पसा बदल झाला की मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होत असतो, म्हणून याला इन्फिनिटी म्हटलेला आहे. म्हणून हा लवचिक आहे, संपूर्ण लवचिक, आणि हा संपूर्ण अलवचिक. तुम्हाला प्रश्न विचारले जातात की संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र डॅश डॅश, तर अक्ष अक्षाला लंब असतो किंवा अय अक्षाला समांतर असतो. या ठिकाणी संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र अक्ष अक्षाला समांतर आहे.
तर तुम्हाला ह्या वक्रावरून लक्षात येईल की संपूर्ण लवचिक मागणी काय असते आणि संपूर्ण अलवचिक मागणी वक्र काय असतो. तर या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 आहे. किमतीतील बदलाचा मागणीवर काहीही बदल होत नाही, मागणीत काहीही परिणाम होत नाही, त्याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे साठा आणि पुरवठा, स्टॉक अँड सप्लाय. बघा, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगदसंख्या म्हणजे साठा होय. बघा, उत्पादकाकडे उत्पादित केलेली वस्तूचे सर्व नग, विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूची एकूण नगदसंख्या म्हणजे साठा होय विशिष्ट कालावधीत. तर पुरवठा म्हणजे विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीसाठी पुरविलेली वस्तूंची एकूण नगदसंख्या म्हणजे पुरवठा होय. म्हणजे बाजारपेठेत विशिष्ट किंमत असताना विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारपेठेत त्या वस्तूची पुरविलेली नगदसंख्या म्हणजे पुरवठा असतो. साठा हा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. बघा, म्हणजे साठा हा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला साठा आणि पुरवठा याच्यातला फरक बघा. साठा हा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. आता नाशवंत वस्तूच्या बद्दल जेवढा साठा आहे तेवढाच आपण पुरवठा करतो. भाजीपाला असेल, आपलं झालेलं उत्पादन बाजारपेठेत तेवढं विकायला नेत असतो, म्हणजे जेवढा साठा तेवढा पुरवठा. परंतु टिकाऊ वस्तूच्या बद्दल समजा आपण 500 टिकाऊ वस्तूचं उत्पादन केलं आणि बाजारपेठेमध्ये 2000 रुपये किंमत आहे, तर त्यापैकी फक्त 200च वस्तू विकायला नेतो, बाकीच्या टिकून राहणाऱ्या असल्यामुळे नंतर किंमत आल्यानंतर विकू असा तो विचार करत असतो. म्हणून साठा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. पुरवठा साठ्या एवढा असू शकतो, परंतु तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. कारण पुरवठा साठ्यातूनच केला जात असल्यामुळे पुरवठा साठ्या एवढा असू शकतो, परंतु तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही कारण साठ्यातूनच पुरवठा केला जातो. तो म्हणून पुरवठा हा प्रवाह आहे, तर साठा हा स्थिर असतो. साठा हा अलवचिक आहे, साठ्यात काही बदल करता येत नाही. समजा एखाद्या माणसाकडे 25 क्विंटल सोयाबीन आहे, बाजारपेठेत कितीही किंमत वाढली तर या साठ्यामध्ये बदल होऊ शकतो का? 25 ऐवजी 30 उत्पादन आपल्याला सोयाबीनचं घेता येईल का? नाही. साठा हा अलवचिक असतो, कारण शेतकऱ्याकडे किंवा त्या मालकाकडे त्या सोयाबीनचे जेवढं उत्पादन झालेलं आहे तो हा झाला साठा, आणि त्याच्यातूनच मग बाजारपेठेत किंमत जर जास्त असेल तर त्याच्यातले तो जास्तीत जास्त नग विकायला नेईल किंवा किंमत कमी झाली तर तो स्टॉक करून ठेवेल. म्हणून पुरवठा हा लवचिक असतो, बाजारपेठेतील किमतीवर अवलंबून असतो. बाजारपेठेत जर किंमत वाढली तर त्या साठ्यातून पुरवठा वाढवतो, किंमत कमी झाली की त्याचं साठ्यात रूपांतर करतो, म्हणजे तो माल कमी विक्रीला नेतो. म्हणून पुरवठा हा नेहमी लवचिक असतो, त्याच्यात सतत बाजारपेठेतील किमतीनुसार बदल होत असतात. मात्र साठ्यामध्ये काही बदल होत नाही. त्याच्याकडे 25 क्विंटल सोयाबीन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला घट किंवा वाढ करता येत नाही, तो झाला स्टॉक, आणि त्या साठ्यातूनच आपल्याला बाजारपेठेत पुरवठा करायचा आहे. आणि मग बाजारपेठेत जर किंमत वाढलेली असेल तर त्या 25 क्विंटल सोयाबीनमधून तो आपला सोयाबीन बाजारपेठेत विकायला नेईल, किंमत कमी झाली की तो साठवून ठेवेल, टिकाऊ वस्तू असल्यामुळे थोडीशी. परंतु भाजीपाल्यासारख्या वस्तू आहेत, जेवढा साठा आहे तेवढाच पुरवठा केला जात असतो. त्याच्यानंतर आहे पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्याचा संकोच. याला आपण एक्सटेन्शन इन सप्लाय किंवा प्रसरण, विस्तार म्हणजेच प्रसरण आणि पुरवठ्याचा संकोच म्हणजेच आकुंचन, कॉन्ट्रॅक्शन इन सप्लाय अँड एक्सपान्शन इन सप्लाय. या ठिकाणी इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होते, त्याच पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. आता अदर थिंग्स रिमेनिंग सेम याला आपण सेट्रिस पॅरिबस असं म्हणत असतो. म्हणजे उत्पादन तंत्रात बदल झाला नाही, उत्पादन घटकाच्या किमतीत बदल झाला नाही, हे सगळे जे घटक आहेत ते स्थिर आहेत असं म्हटलेलं आहे. सरकारचं उद्योगविषयक धोरण जे आहे ते त्यात बदल झाला नाही, हे सगळे घटक जे आहेत ते स्थिर आहेत. फक्त किंमत वाढल्यामुळे बाजारपेठेत पुरवठा वाढेल, किंमत वाढल्यामुळे बाजारपेठेत पुरवठा वाढेल.
त्याला आम्ही पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतो. या ठिकाणी सुद्धा इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो, त्यास पुरवठ्याचा संकोच असे म्हणतो. कारण किंमत आणि पुरवठा याच्यामध्ये समसंबंध आहे. किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणून इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो, त्यास पुरवठ्याचा संकोच किंवा कॉन्ट्रॅक्शन इन सप्लाय असे म्हणतात. तर या ठिकाणी दुसरा फरक जो आहे, किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. पुरवठ्याचा विस्तार त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो, पुरवठ्यातील विस्ताराचा पॉईंट. तर या ठिकाणी किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकतो. ते आपण पुढील आकृतीवरून दर्शविलेला आहे. बघा या ठिकाणी प हा पुरवठा वक्र आहे. म पासून न पर्यंतचं जे स्थलांतर आहे त्याला पुरवठ्यातील विस्तार म्हणतात. कशामुळे? कारण क एवढी किंमत असताना पुरवठा किती होता? ब इतका होता. आता किंमत क पासून क1 इतकी वाढलेली आहे आणि त्या किंमत वाढीचा परिणाम काय झाला की बाजारपेठेत पुरवठा वाढला आणि तो ब पासून ब1 पर्यंत वाढलेला आहे. ब पासून ब1 पर्यंत हा तुम्हाला बाण दर्शविलेला आहे. ब पासून ब1 पर्यंत एवढा पुरवठा कशामुळे वाढला? तर बाजारपेठेत क पासून क1 पर्यंत किंमत वाढल्यामुळे म पासून न पर्यंतचं जे स्थलांतर आहे त्याच पुरवठा वक्रावर त्याला आम्ही पुरवठ्यातील विस्तार किंवा एक्सटेन्शन इन सप्लाय किंवा प्रसरण असे देखील म्हणतो. तर या ठिकाणी प हा पुरवठा वक्र, त्याच्यामध्ये न म पुरवठा संकोच, न पासून म पर्यंत हा खालच्या दिशेने बाण दर्शविलेला आहे, हा वरच्या दिशेने दर्शविलेला आहे. किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढला. बघा क पासून क1 पर्यंत किंमत वाढल्यामुळे म पासून न पर्यंत म्हणजेच ब पासून ब1 म्हणजे ब ते ब1 इतका पुरवठा वाढलेला आहे. किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढला. तर या ठिकाणी क एवढी किंमत होती तेव्हा पुरवठा होता आपला अब, तो न बिंदूने या पुरवठा वक्रावर दर्शविलेला आहे. आता किंमत क पासून क2 इतकी कमी झाली तर पुरवठा देखील कमी होतो. किती कमी होतो? 0 ते ब म्हणजे अब एवढा पुरवठा होता क किंमत असताना. आता क पासून क2 इतकी किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा अब पासून ब2 म्हणजे एवढा झालेला आहे. म्हणजे किती कमी झाला? ब पासून ब2 पर्यंत कमी झाला. क2 किमतीला पुरवठा हा एवढा आहे. म्हणजे कमी किती झाला? ब पासून ब2 पर्यंत. म्हणजे क किंमत असताना ब एवढा होता पूर्ण असा. आता तो क2 किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा एवढाच झालेला आहे ब2. म्हणजे कमी किती झाला? ब पासून ब2 पर्यंत. आणि हा न पासून पुरवठा वक्रावरील हा जो बाण दर्शविलेला आहे म कडे येणारा, हा न पासून म पर्यंत जे स्थलांतर आहे त्याला आम्ही पुरवठ्यातील संकोच असे म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे पुरवठ्यातील वृद्धी वाढ किंवा पुरवठ्यातील ऱ्हास किंवा घट. बघा या ठिकाणी पुरवठ्यातील वृद्धी किंवा वाढ आणि पुरवठ्यातील ऱ्हास किंवा घट याला आपण इन्क्रीज इन सप्लाय किंवा पुरवठ्यातील वाढ, डिक्रीज इन सप्लाय और पुरवठ्यातील घट किंवा ऱ्हास असं म्हणतो. बघा किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे म्हणजे उत्पादन घटकांच्या किमतीत घट, बघा उत्पादन घटकांच्या किमतीत घट, कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठा वाढतो, त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात. तर या ठिकाणी किंमत स्थिर आहे, मात्र इतर घटक ज्याला आपण सेट्रिस पॅरेबस म्हणत होतो ना तिकडे, तसं इतर घटकात आता बदल कसा झाला? अनुकूल झाला आहे. कोणते घटक आहेत? उत्पादन घटकाच्या किमतीत. आता उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे किंवा भांडवलावरचं व्याज कमी झाला असेल किंवा कामगारांची मजुरी वेतन कमी झाला असेल किंवा जमिनीचे भाडे जे आहे खंड कमी झाला असेल रेंट, तर त्यामुळे आणि तांत्रिक सुधारणा झाली असेल, टेक्निकल प्रोग्रेस झाला असेल, त्यामुळे अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे त्याच किमतीला उत्पादकाला आता जास्त पुरवठा करणे सुलभ जाते किंवा त्याला परवडते. म्हणून किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे म्हणजेच उत्पादन घटकाच्या किमतीत घट, कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठा वाढतो, त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात किंवा इन्क्रीज इन सप्लाय किंवा पुरवठ्यातील वाढ असे म्हणत असतो. अनुकूल बदल झालेला आहे,
उत्पादन घटकाच्या किमतीत कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादी. तर त्याच्या विरुद्ध स्थिर किंमत असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे, म्हणजे उत्पादन घटकाच्या किमतीत वाढ झाली, कराच्या प्रमाणात वाढ झाली, जुने उत्पादन तंत्र इत्यादीत बदल झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. त्यास पुरवठ्यातील घट किंवा डिक्रीज इन सप्लाय असं म्हटलं जातं. या ठिकाणी प्रतिकूल बदल आहेत, म्हणजे उत्पादन घटकाच्या किमती वाढल्या, भांडवलावरचं व्याज वाढलं, कामगाराची मजुरी किंवा वेतन वाढलं, किंवा जमिनीचे भाडे किंवा खंड वाढला, कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि जुनाट तंत्रज्ञान असेल तर आता उत्पादकाला पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन करणे परवडत नाही. तो त्याच किमतीला कमी उत्पादन करून पुरवठा हा कमी करतो. म्हणून या ठिकाणी पुरवठ्यात जी घट होते, किंमत स्थिर आहे त्याच किमतीला पुरवठा पूर्वीपेक्षा कमी केला जातो, त्याला पुरवठ्यातील घट असे म्हणतात. पुरवठ्यातील वृद्धीचा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो. आपण मागणीतील वृद्धीमध्ये सुद्धा हेच बघितलं, मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला, तसे आता पुरवठ्यातील वृद्धीचा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो. तर पुरवठ्यातील घट किंवा ऱ्हास याचा मूळ वक्र मूळ पुरवठा वक्राच्या डावीकडे सरकतो. या ठिकाणी आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे आपणाला प मूळ पुरवठा वक्र, तर P1 हा पुरवठा वक्राची स्थलांतरित पुरवठा वक्र जो आहे तो मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला झालेलं स्थलांतर आहे. बघा, अनुकूल बदल झाला, उत्पादन घटकाच्या किमतीत घट, कराच्या प्रमाणात घट, आधुनिक तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानात बदल झालेला आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच किमतीला बघा अक किंमत असताना तो पुरवठा किती करत होता, अब करत होता. अक किंमत असताना पुरवठा तो अब करत होता, म्हणजे या मूळ पुरवठा वक्रावरील हा म बिंदू. तर आता त्याच किमतीला किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झालेला असल्यामुळे तो आता नवीन अधिक पुरवठा करतो आहे B1, अ पासून B1 पर्यंत, म्हणजे ब ते B1 हा जो बांध केलेला आहे तो पुरवठा अधिक करतो आहे, कारण त्याच किमतीला अनुकूल बदल झाल्यामुळे. किंमत स्थिर असताना उत्पादन घटकाच्या किमती कमी झाल्यामुळे, कराचं प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच किमतीला तो पुरवठा अधिक करतो. म पासून न पर्यंतचं जे स्थलांतर आहे तो पुरवठ्यातील वृद्धी दर्शवतो आणि मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला हा नवीन पुरवठा वक्र तयार झालेला आपल्याला दिसतो, जो P1 दर्शविलेला आहे. न बिंदूतून हा काढलेला आहे. म्हणून या मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला नवीन एक पुरवठा वक्र तयार झालेला आहे. याला आम्ही पुरवठ्यातील वृद्धी किंवा वाढ किंवा इन्क्रीज इन सप्लाय असं म्हणत असतो. तर या ठिकाणी त्याच्या उलट दिशेने अक किंमत असताना त्याने अब एवढं पुरवठा केलेला आहे. आता प्रतिकूल बदल झालेले या ठिकाणी, उत्पादन घटकाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे उत्पादकाला उत्पादन करणे महागडे होते, कारण कामगाराचं वेतन वाढतं, भांडवलावरचं व्याज वाढतं, सरकारला कराचं प्रमाण द्यावायचं ते वाढतं आणि जुनाट तंत्रज्ञान असेल तर अशा वेळेस त्याच किमतीला तो पूर्वी एवढं उत्पादन न करता तो पूर्वीपेक्षा कमी करतो आणि B2 करतो, म्हणजे ब पासून B2 पर्यंतचं जे अंतर आहे तो एवढं उत्पादन कमी करतो, म्हणजे म पासून न पर्यंत. आणि हा मूळ पुरवठा वक्र त्याच्या डाव्या बाजूला एक नवीन पुरवठा वक्र तयार होतो, न बिंदू दर्शविलेला त्यावरील म पासून न पर्यंतचं जे बाणाने दर्शविलेलं आपण ते अंतर, म्हणजे मागणीतील आपला पुरवठ्यातील जो स्थलांतर आहे, पुरवठ्यातील ऱ्हास किंवा पुरवठ्यातील घट किंवा डिक्रीज इन सप्लाय असं म्हणतो, म पासून न पर्यंतचं अंतर. म्हणून हा मूळ पुरवठा वक्राच्या डाव्या बाजूला नवीन एक पुरवठा वक्र P2 तयार होतो. हे इथं बाणाने दर्शविलेलं आहे, म पासून न पर्यंतचं अंतर. आणि अशा पद्धतीनं या दोन्हीमध्ये समांतर अंतर ठेवून अशा पद्धतीनं नवीन एक पुरवठा वक्र तयार केलेला आहे P2. म्हणजे मूळ पुरवठा वक्राच्या डाव्या बाजूला हा पुरवठ्यातील घटीचा वक्र तयार होतो, तर मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूला पुरवठ्यातील वाढीचा पुरवठा वक्र तयार होतो, नवीन पुरवठा वक्र तयार होतो. ह्या आकृतीतून आपल्याला स्पष्ट होते. त्याच्यानंतर आहे एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती. एकूण खर्च, टोटल कॉस्ट अँड टोटल रेव्हेन्यू. बघा, टोटल कॉस्ट अँड टोटल रेव्हेन्यू. बघा,
संयोजकांनी वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. म्हणजे संयोजक उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवत असताना तो कच्चा माल आणतो किंवा जमीन भाड्याने घेतो, त्या ठिकाणी भांडवल यंत्रे हत्यारे आणतो, कामगार आणतो आणि उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवतो. या सगळ्या गोष्टीवर त्याला जो खर्च करावा लागतो तो झाला एकूण खर्च. संयोजकांनी वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. तर एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. या ठिकाणी उद्योजकांनी किंवा संयोजकांनी जे उत्पादन केलेल्या उत्पादन घटकाच्या सहाय्याने त्या वस्तूच्या विक्रीनंतर जेवढं उत्पादन केलं तेवढं विकल्यानंतर त्याला जी काही रक्कम मिळते ती एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती होय. हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न होय. तर या ठिकाणी सूत्राच्या सहाय्याने दर्शविलेलं आहे. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. म्हणजे एकूण खर्चाची विभागणी अशा पद्धतीने केली जाते की एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. तर एकूण प्राप्ती म्हणजेच एकूण नगदसंख्या गुणिले किंमत. टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल क्वांटिटी इंटू प्राइस. अल्पकाळ आणि दीर्घकाळ. बघा, अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. दीर्घकाळ हा कालावधी काही वर्षाचा असतो. उदाहरणार्थ साधारणपणे 5 वर्षापर्यंत. दुसरा फरक, या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे म्हणजे श्रम समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे. आता आदान म्हणजे इनपुट्स ज्याला आपण म्हणतो, उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारे जी काही साधने आहेत. आता आपल्याला जर अचानक मागणी वाढली तर पुरवठा वाढवता येणार नाही, पण आहे त्याच माणसांना थोडंसं जास्त काम करायला लावून म्हणजे श्रमिकाकडून 6 तासाच्या ऐवजी 8 तास किंवा 8 तासाच्या ऐवजी एखादा जास्त तास काम करून आम्हाला थोडंसं उत्पादन वाढवता येऊ शकतं. त्याचं समायोजन ॲडजस्टमेंट करता येऊ शकते, परंतु संपूर्ण बदल काही करता येणार नाही. समजा एखाद्या वस्तूचं उत्पादन 100 क्विंटल दररोज उत्पादन होतं एखाद्या कारखान्यामध्ये, परंतु अचानक मागणी वाढल्यामुळे जेवढी मागणी वाढली त्या प्रमाणात आपण पुरवठा करू शकणार नाही. कारण त्या कारखान्यात आपण नवीन कामगार आणणे किंवा नवीन यंत्र बसवणे किंवा अधिक कच्चा माल आणणे या गोष्टी आपण लगेच करू शकत नाही. तर फक्त काही आपल्याला बदल थोडेसे करता येऊ शकतात. कामगारांना थोडंसं जास्त काम करायला लावू शकतो आपण, किंवा जो काही थोडासा बदल शक्य आहे तेवढाच करू शकतो आणि थोडं बहुत उत्पादन 5 क्विंटल जास्तीचं किंवा 4 क्विंटल जास्तीचं असं आपण वाढवू शकतो. एकदम दुप्पट किंवा दीडपट असं करू शकणार नाही. आहे त्या कामगारांचाच वापर करून आपण ॲडजस्टमेंट करून थोडा बहुत पुरवठा वाढवू शकतो. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे, आता इनपुट म्हणजेच आदाने, उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी जी काही वेगवेगळी उत्पादनाचे जे घटक आहेत त्यापैकी फक्त श्रमिक जो कामावर आहे त्यालाच फक्त 6 तासाच्या ऐवजी 7 तास आपण काम करून घेऊ शकतो किंवा 9 तास काम करून घेऊ शकतो. एखादा 8 तासाच्या ऐवजी 9 तास, म्हणजे थोडा बहुत त्या श्रमिकांचा वापर करून आपण आहे त्याच उत्पादनामध्ये थोडीशी भर घालू शकतो आणि थोडंसं उत्पादन वाढवू शकतो. बाजारपेठेत मागणी वाढली असेल तर त्याच प्रमाणात पुरवठा वाढवू शकणार नाही, कारण अल्पकाळ आहे, शॉर्ट रन पिरियड असल्यामुळे त्याच्यात मोठे बदल करता येत नाहीत. तर या ठिकाणी दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. दीर्घकाळ कारण लॉंग टर्म असल्यामुळे दीर्घकाळात आपल्याला नवीन कारखाना सुद्धा स्थापन करता येतो. सतत दीर्घकाळापर्यंत जर एखाद्या वस्तूची मागणी वाढली तर कारखानदार अभ्यास करतो आणि नवीन प्लॅन्ट किंवा नवीन कारखाना, नवीन जागा घेतो, त्या ठिकाणी कारखाना स्थापन करतो, यंत्रे हत्यारे आणतो आणि नवीन कामगार, नवीन कच्चा माल आणि या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी एकत्रित करून नवीन उत्पादन करू शकतो. म्हणून दीर्घकाळामध्ये त्याला वेळ मिळत असल्यामुळे नवीन जागा खरेदी करणे, त्या ठिकाणी इमारत बांधणे, यंत्रे हत्यारे अवजारे आणणे, कच्चा माल त्या ठिकाणी आणणे. मात्र या ठिकाणी कच्चा माल आपण आणू शकतो किंवा श्रमिक
थोडा बहुत या ठिकाणी आपल्याला बदल करता येऊ शकतो, संपूर्ण बदल करता येत नाही, कारण शॉर्ट टर्म पिरियड आहे, अल्पकाळ आहे. म्हणून श्रमिकाचा किंवा बदलते जे घटक आहेत, व्हेरिएबल फॅक्टर्स, कच्चा माल आहे किंवा श्रमिक आहेत, याचा आपण थोडासा अधिक वापर करून थोडंसं उत्पादन वाढवू शकतो या ठिकाणी. पण इथे मागणीनुसार पुरवठ्यात बदल केला जाऊ शकतो, कारण 5 वर्षाचा काळ किंवा दीर्घ काळ असल्यामुळे उत्पादकाकडे वेळ असतो नवीन जागा खरेदी करण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी, नवीन यंत्रे हत्यारे भांडवल एकत्र करणे, नवीन नवीन ट्रेंड कामगार आणणे आणि उत्पादनाची प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी त्याला वेळ असतो. म्हणून दीर्घ काळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. म्हणजे स्थिर खर्च सुद्धा त्या ठिकाणी बदलतो. स्थिर खर्च म्हणजे इमारत बांधणे, त्याचबरोबर यंत्रे हत्यारे अवजारे आणणे, टोटल फिक्स्ड कॉस्ट. या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट जो आहे, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल बदलत्या खर्चात आपल्याला या ठिकाणी थोडासा बदल करता येऊ शकतो, परंतु या ठिकाणी स्थिर खर्चात देखील आपल्याला बदल करता येऊ शकतो. आणि दीर्घ काळामध्ये हे सगळे बदल शक्य असल्यामुळे नवीन इमारत खरेदी करणे, नवीन जागा खरेदी करणे, त्या ठिकाणी यंत्रे हत्यारे अवजारे आणणे आणि बाजारपेठेत जी मागणी आहे त्यानुसार पुरवठा केला जाऊ शकतो, कारण दीर्घ काळ आहे. इथं वेळ अत्यंत कमी असतो. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. तर मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. बघा पहिला फरक, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही बघितलं की सर्व वस्तू सारख्याच असतात, होमोजिनियस प्रोडक्शन. उत्पादक जो माल बाजारपेठेत घेऊन बसलेला आहे तो सारखाच आहे. साबण म्हटलं की प्रत्येकाजवळचे साबण हे सारखंच आहे. रंग, आकार, किंमत, वेस्टर्न, वजन, सगळ्या गोष्टीबद्दल ती वस्तू सारखी आहे. मग असे वेगवेगळे उत्पादक किंवा विक्रेते बाजारपेठेत उत्पादन घेऊन बसलेले आहेत विकायला, तर त्यापैकी एकाने थोडीशी जर किंमत वाढवली तर त्याच्याकडे कोणीच जाणार नाही, कारण बाजारपेठेत सगळीकडे समान किंमत असते. आणि एखाद्याने तर थोडीशी किंमत वाढवली तर त्याच्याकडले संपूर्ण ग्राहक दुसरीकडे जाईल. एखाद्याने थोडीशी किंमत कमी केली तर त्या ठिकाणी असंख्य ग्राहक येतील आणि त्याचा माल पूर्ण विकला जाईल आणि तो उठून जाईल, म्हणजे त्याची लगेच पुरवठा जो आहे तो संपेल. अशा प्रकारे किमतीत थोडासा बदल केला तर मागणीत प्रचंड प्रमाणात या ठिकाणी बदल केला जाऊ शकतो. म्हणून पुरवठादार जो या ठिकाणी किंमत थोडीशी वाढली की माल तसाच पडून राहू शकेल, किंवा थोडीशी कमी केली की मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते. एखाद्याने थोडीशी किंमत वाढवली की प्रचंड मागणी कमी होते, एखाद्याने थोडीशी किंमत जास्त केली की प्रचंड मागणी कमी होते, एखाद्याने थोडीशी किंमत कमी केली की प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. म्हणजे किमतीतला अल्पसा बदल मागणीत जास्त बदल घडून आणत असतो. परफेक्ट म्हणजे पूर्ण लवचिक म्हणायला हरकत नाही, कारण अशा ठिकाणी एखाद्याने थोडीशी किंमत जास्त ठेवली तर त्याच्याकडे कोणीच ग्राहक जाणार नाही. कारण का तर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आहे, तर सर्व वस्तू सारख्याच रंगाच्या आकाराच्या असतात, किंमत बाजारात सारखीच असते. त्याच्यामुळे एखाद्या उत्पादकाने किमतीत बदल करून तो किंवा बाजारपेठेत पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. बाजारपेठेत अनेक विक्रेते आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी पुरवठ्यावर नियंत्रण नसतं किंवा किमतीवर नियंत्रण नसतं. बाजारपेठेत जी किंमत आहे तीच प्रत्येकजण स्वीकारत असतो, म्हणून याला प्राइस टेकर म्हणतात. या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत स्वीकारणारा उत्पादकाला आपल्या मालाची किंमत स्वतः ठरवता येत नाही, कारण हजारो विक्रेते त्या ठिकाणी बसलेले आहेत. एखाद्याने जर किमतीत बदल केला तर त्याचा उत्पादनाला मागणी प्रचंड येईल किंवा येणारच नाही. म्हणून किमतीतला थोडासा बदल जर झाला तर मागणीत प्रचंड प्रमाणात बदल घडून येऊ शकतो. म्हणून एखादा पुरवठादार आपल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी बाजारपेठेत प्रस्थापित झालेली किंमतच पुरवठादार किंवा विक्रेता स्वीकारत असतो, म्हणून याला प्राइस टेकर असतात, किंमत स्वीकारणारे असतात. तर मक्तेदारीमध्ये तो एकटाच असल्यामुळे आणि त्याच्याकडे जे वस्तू आहे ती वस्तू दुसरी कुणाकडेच नसल्यामुळे, त्या वस्तूला पर्याय नसल्यामुळे मक्तेदार म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून
त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. कारण त्या वस्तूचं उत्पादन करणारा तो स्वतःच असल्यामुळं त्या वस्तूचे किती नग उत्पादन करायचे, किती विक्रीसाठी आणायचे, किंमत काय ठेवायची तोच ठरवत असतो. कारण त्याने ठरवलेल्या किमतीलाच ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतो. कारण त्याच्याजवळ असलेल्या वस्तूसारखी दुसरी वस्तू बाजारपेठेत कुठेच नसते. त्याच्यामुळे त्याला जवळचा पर्याय सबस्टिट्यूट राहत नाही. मात्र या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सबस्टिट्यूट आहेत. तर सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. बघा, सर्व विक्रेते आणि ग्राहक पूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही निर्बंधाशिवाय, यांच्यावर ग्राहक आणि विक्रेते यांच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असत नाहीत. मुक्त प्रवेश असतो, फ्री एंट्री असते. म्हणून परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये वस्तूला असंख्य पर्याय असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये पुरवठादार किमतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. पण त्यांच्याकडे असलेली वस्तू कशी आहे? एकजिनसी आहे, होमोजिनियस आहे. प्रत्येकाजवळ असलेलं साबण हे सारखंच असतं. त्याची किंमत, त्याचं वजन, त्याचं वेस्टर्न, ह्या सगळ्याबद्दल. म्हणून एखाद्या ग्राहकाने ए जवळ वस्तू खरेदी केली काय किंवा बी जवळ वस्तू खरेदी केली काय त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून मुक्त प्रवेश असतो. एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री हे सगळी करत असतात. एखादा ग्राहक बाजारपेठेतील मागणीवर प्रभाव पाडू शकत नाही. कारण एखाद्या ग्राहकाची मागणी एकूण बाजारपेठेतील मागणीपेक्षा अत्यंत कमी असते. म्हणून तो मागणीवर प्रभाव टाकू शकत नाही किंवा पुरवठादार बाजारपेठेतल्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून बाजारपेठेत अस्तित्वात असलेल्या किमतीनुसारच ग्राहक आणि विक्रेते एकजिनसी वस्तूची खरेदी विक्री करतात. तर या ठिकाणी कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने असतात. म्हणून आपण आपल्या मालाला कायदेशीर मक्तेदार म्हणून आपण नोंदणी करून घेतलेली आहे. किंवा नैसर्गिक, एखाद्या ठिकाणचं हवामानच अशा प्रकारचं असतं की दुसरीकडे त्या वस्तूचं उत्पादनच होत नाही. मग त्या भागात तयार झालेल्या मालाचे मक्तेदार त्या भागातील विक्रेतेच असतात. किंवा तांत्रिक बंधनामुळे एखाद्याने टेक्निकल काही शोध लावलेला आहे आणि त्याच्यावरून काही काळासाठी त्याला त्या वस्तूचं उत्पादन करण्याची मक्तेदारी आहे. इतर स्पर्धकाच्या बाजारातील प्रवेशावर म्हणून अशा प्रकारचं उत्पादन दुसरा कोणीही करू शकत नाही. कारण कायदेशीर असेल किंवा नैसर्गिक किंवा तांत्रिक बंधनामुळे त्या वस्तूचं उत्पादन करण्याचे संपूर्ण अधिकार त्या भागातील लोकांना किंवा त्या उत्पादकालाच असतात. म्हणून अशा वेळेस अशा प्रकारच्या बाजार व्यवस्थेला आम्ही मक्तेदारी व्यवस्था म्हणतो. आणि याचे बाजारपेठेतील पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, किमतीवर नियंत्रण असते आणि म्हणून तो प्राइस मेकर आहे, किंमत करता आणि या ठिकाणी किंमत स्वीकारणारा. कारण याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. याचं पुरवठ्यावर ग्राहक आणि विक्रेत्याचं पूर्ण नियंत्रण नसतं, किमतीवर नियंत्रण नसतं, याचं किमतीवर नियंत्रण असतं. म्हणून बाजारपेठेत किती किंमत ठेवायची, कोणाला कोणत्या किमतीला विकायचं हा ठरवू शकतो. त्याच्यानंतर आहे मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मोनोपोली आणि मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. बघा, मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. म्हणून तशा प्रकारची दुसरी कंपनी किंवा दुसरा उद्योजक त्या वस्तूचं उत्पादन करणारा नसतोच, तो एकमेव असतो. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात. जसे की उदाहरणार्थ समजा बिस्किट आहे, समजा पार्लेजी आहे आणि पार्लेजीला टायगर आहे किंवा अनेक प्रकारचे बिस्किट आहेत. पण पार्लेजी सारखंच दुसरा उत्पादन करू शकत नाही 100%, पण जवळचा पर्याय आहे. म्हणून पार्लेजीच्या किमती वाढल्या की लोक दुसरे बिस्किटचे पुढे वापरू लागतात. म्हणजे जवळचा पर्याय 100% त्याच्यासारखं नाही, परंतु पार्लेजीच्या शिवाय दुसऱ्याही बिस्किट पुड्यावर आपली गरज भागवू शकते. अशा प्रकारचं नवीन उत्पादन बाजारपेठेत येऊ शकतं. आता बाजारपेठेत अनेक प्रकारचे चॉकलेट आहेत, अनेक प्रकारचे साबण आहेत. अशा प्रकारचे जवळचा पर्याय, त्याच्यासारखीच वस्तू पण 100% हुबेहूब त्याच्यासारखी नाही, 100% पर्याय नसतो, पण अगदी जवळचा पर्याय असतो. हे घ्या किंवा हे घ्या, तुमची
गरज भागवू शकते. आपण लायबा घेतला काय किंवा हमाम घेतला काय, आपली गरज भागवू शकते. पण अशा प्रकारे जवळचा पर्याय 100% जरी ती वस्तू दुसऱ्या वस्तूची जागा जरी घेत नसली तरी आपली गरज भागवू शकते. म्हणून जवळचा पर्याय 100% दोन्ही वस्तू 100% सारख्या नसतात, पण जवळचा पर्याय त्याच्या सारखीच, म्हणून जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करतात हे अनेक विक्रेते. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन असते, या ठिकाणी कॉम्पिटिशन नसते. मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे, करता पाहिजे तर वर रफार पाहिजे, करता. मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे, प्राइस मेकर असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काल परत्वे, स्थल परत्वे, वेगवेगळ्या किमती आकारून मूल्यभेद करू शकतो. म्हणजे मक्तेदार किंवा मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये मक्तेदार हा किंमत करता आहे. त्याच्यामुळे आज आपण एखादी वस्तू 10 रुपयाला विकली, पण पुढच्या आठवड्यात तीच वस्तू आपण 15 रुपयाला विकू शकतो, कारण ते त्याच्याच मनावर आहे. कारण त्याला दुसऱ्या वस्तू पर्यायी नाहीत, त्याला कोणी कॉम्पिटिटर नाही, स्पर्धक नाही. त्याच्यामुळे आज या आठवड्यात तो 10 रुपयाला विकेल, तर पुढच्या आठवड्यात कुणाला 15 रुपयाला विकेल, किंवा या ठिकाणी कुणाला 10 रुपयाला विकेल किंवा दुसऱ्या ठिकाणी 20 रुपयाला विकू शकेल, 15 रुपयाला विकू शकेल. स्थल आणि काल परत्वे तो वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या किमती आकारून मूल्यभेद करू शकतो, व्हॅल्यू डिफरेन्शिएशन करू शकतो. एका व्यक्तीला एखाद्या किमतीला देऊ शकतो, तर दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या किमतीला ती वस्तू विकू शकतो. म्हणून मक्तेदार हा मूल्यभेद करू शकतो. मात्र या ठिकाणी मूल्यभेद नाही तर वस्तुभेद आहे. वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्याच्या कंपनीत तयार झालेल्या बिस्किटासारखाच थोडा बहुत फरक करून आपणही बिस्किट तयार करतो. दुसऱ्या कंपनीत तयार झालेल्या चॉकलेटसारखंच थोडा बहुत बदल करून वेस्टर्न, त्याचा आकार किंवा सुगंध, चव बदलून थोडासा तशाच प्रकारची वस्तू तो तयार करतो. थोडासा बदल, वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण सगळे साबण हे साबणच आहेत, परंतु प्रत्येकजण म्हणतो की आमचं साबण हे इतर साबणापेक्षा वेगळं आहे, म्हणजे थोडासा बदल करतो. वस्तुभेद. बघा, या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. म्हणून साबण तयार करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या किंवा उद्योजक जरी असले तरी प्रत्येक उद्योजक इतरांनी तयार केलेल्या साबणापेक्षा थोडासा वेगळा आकार, रंग आणि वेस्टर्न ठेवून आपणही साबणाचा उत्पादन करू शकतो. याला वस्तुभेद असे म्हटलेलं आहे. म्हणून दुसऱ्याने तयार केलेल्या वस्तूसारखंच, परंतु थोडंसं वेस्टर्न बदलून, थोडासा रंग बदलून किंवा आकार बदलून आपणही तशाच प्रकारचं उत्पादन करू शकतो. म्हणून बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळी असते. प्रत्येक उद्योग संस्थेने चे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. कारण प्रत्येक जणाने आपला स्वतःचा एक ट्रेडमार्क मिळवलेला असतो आणि तो कायदेशीररित्या लिखित स्वरूपामध्ये शासनाकडून परवानगी घेतलेला असतो. म्हणून पार्लेजीचं वेस्टर्नासारखंच दुसरी कंपनी तेच वेस्टर्न वापरून पार्लेजीसारखं उत्पादन करू शकत नाही, कारण तो त्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्याने शासनात दरबारी तो ट्रेडमार्क नोंदवलेला असल्यामुळे तो ट्रेडमार्क किंवा ते चित्र किंवा तशा प्रकारचे वेस्टर्न, तशा रंगाचं वेस्टर्न हे शासन दरबारी कायदेशीररित्या नोंदवलेलं असल्यामुळे तशा प्रकारचा ट्रेडमार्क वापरून तयार करण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो. म्हणून त्याच्यापेक्षा थोडासा बदल करून दुसरा तशाच प्रकारचं उत्पादन तोही साबणच तयार करतो, पण त्याचा आकार, रंग, वेस्टर्न, त्याचा ट्रेडमार्क वेगळा असतो. म्हणून थोडासा बदल करून, वस्तुभेद करून, थोडासा बदल करून आपणही दुसऱ्या कंपनीने जी काही वस्तू निर्माण केलेली आहे त्याला जवळचा पर्याय तो तयार करून उत्पादन करू शकतो. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक, याला आपण सिंपल इंडेक्स अँड वेटेड इंडेक्स असं म्हणतो. या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूला समान महत्त्व दिलेले असते. साध्या निर्देशांकामध्ये उपभोक्ता जेव्हा वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून उपभोग घेत असतो तेव्हा या ठिकाणी प्रत्येक वस्तू
ला समान महत्त्व दिलेले आहे. तर या ठिकाणी या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. हेच समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व देते. बहुतेक प्रकरणामध्ये संख्या भारांश म्हणून वापरली जाते. म्हणून उपभोक्ता आपल्या जीवन जगत असताना ज्या वेगवेगळ्या वस्तू वापरतो, त्याच्यात अत्यंत महत्त्वाची जी वस्तू आहे त्याला तो जास्त भार देतो, कमी महत्त्वाची आहे त्याला कमी भार देतो. आणि अशा प्रकारे बहुतेक प्रकरणामध्ये संख्या भारांश म्हणून वापरले जाते. म्हणून प्रत्येक वस्तूला भार देऊन काढलेल्या निर्देशांकाला किंवा महत्त्व देऊन काढलेल्या निर्देशांकाला मी भारान्वित निर्देशांक म्हणतो. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक इत्यादी मापनासाठी साधा निर्देशांक ही पद्धत वापरली जाते. म्हणून हे 3 प्रकारचे निर्देशांक, प्राइस इंडेक्स किंवा क्वांटिटिव्ह इंडेक्स अँड व्हॅल्यू इंडेक्स इत्यादी मापनासाठी साधा निर्देशांक ही पद्धत वापरली जाते. तर लास्पेयर किंमत निर्देशांक तसेच पाशे किंमत निर्देशांक मापनासाठी भारान्वित निर्देशांकाचा अवलंब केला जातो. म्हणून लास्पेयर किंमत निर्देशांक तसेच पाशे किंमत निर्देशांक मापनासाठी वेटेड इंडेक्स नंबर किंवा भारान्वित निर्देशांकाचा अवलंब केला जातो.